रामकृष्ण हरी माऊली। आजचा पुस्तक प्रकाशन सोहळा परम अक्षर पुरुष। उपस्थित मान्यवर, आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री रामदासजी झोळ सर, अध्यक्ष दत्तकला शिक्षण संस्था स्वामी चिंचोली। प्रमुख पाहुण्या माननीय रोहिणी वाघमारे, CEO आणि फाउंडर रोहिणी प्रकाशन मुंबई। दुसरे वक्ते माननीय श्री डॉक्टर संकेत मोरे, अध्यक्ष भिगवण मेडिकोस असोसिएशन भिगवण। आजची प्रमुख उपस्थिती आहे माननीय सौ दीपिकाताई तुषार क्षीरसागर, सरपंच ग्रामपंचायत भिगवण। माननीय श्री संजय भाऊ देहाडे, माजी सभापती पंचायत समिती इंदापूर। हे सर्व या विचार मंचावर आज विराजमान आहे। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आज गुरुपौर्णिमा, वेद महर्षी व्यासांचा जन्मदिवस। अशा या मंगलमय शुभदिनी आयोजित परम अक्षर पुरुष या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त सर्व उपस्थित पाहुण्यांचे व मान्यवरांचे हार्दिक हार्दिक स्वागत। कार्यक्रमाची सुरुवात म्हटले की ईश्वर स्मरण ही आपली परंपरा आहे। त्या परंपरेनुसार दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करणार। त्याकरिता विचार मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी दीप प्रज्वलन करावे। शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते। जो दीप शुभकारक, कल्याणकारक, आरोग्यदायी आणि धनाची पुष्टी करणार आहे, शत्रुबुद्धीचा नाश करणार आहे, अशा दीपकाला तसेच त्यापासून निर्माण होणाऱ्या प्रकाशाला आपण सर्वजण मनपूर्वक वंदन करूया। प्रज्वलित यह दीप नव आभा की ज्योति जलाए, भारत भू पर उसका प्रकाश बिखर जाए, देश से रावण साम्राज्य नष्ट हो जाए, हर एक के जीवन में खुशियां अपार साथ लाए और इस उजाले से सबकी जिंदगी भर आए। यही संकल्प करते हुए हमें आगे बढ़ना है। दीप प्रज्वलन करतात आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री रामदासजी झोळ सर, विठुभाऊ भोगावत, रोहिणी वाघमारे मॅडम, आदित्य पुरकर काका, संकेत मोरे, दीपिकाताई क्षीरसागर, सरपंच ग्रामपंचायत भिगवण। दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम संपन्न झालाय। मान्यवर स्थानापन्न होतील। अतिथी देवो भव या न्यायाने आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचे स्वागत करणे हे आपले आद्य कर्तव्य ठरते। त्यानुसार माननीय अध्यक्ष श्री रामदासजी झोळ सर, अध्यक्ष दत्तकला शिक्षण संस्था स्वामी चिंचोली यांचे स्वागत श्री इंद्रजीत धुमाळ हे करतील। आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या माननीय रोहिणी वाघमारे, CEO ॲड फाउंडर रोहिणी प्रकाशन मुंबई यांचा सत्कार सौ वंदनाताई धुमाळ करतील।
इथं समोर बघा, समोर समोर आवाज असं. आजच्या कार्यक्रमाचे वक्ते डॉक्टर आदित्य काका पुरकर, PhD ज्योतिषशास्त्र व वास्तुशास्त्र, यांचा सन्मान श्री अशोकराव धुमाळ करतील. आवाज असंच स्माईल करा थोडी. आजच्या कार्यक्रमाचे दुसरे वक्ते डॉक्टर संकेतजी मोरे, अध्यक्ष बिगवन मेडिकल असोसिएशन बिगवन, यांचा सत्कार श्री हरिश्चंद्र धुमाळ करते. श्री उमेश धुमाळ करते. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत माननीय सौ दीपिकाताई क्षीरसागर, सरपंच ग्रामपंचायत भिगवण, यांचा सत्कार सौ शीतल धुमाळ करते. श्री तुषार क्षीरसागर यांचा सत्कार श्री नंदलाल जाधव करतील. समोर स्माईल करा थोडी. आवाज असंच. श्री तुषार क्षीरसागर यांचा सत्कार श्री अशोकराव धुमाळ करतील. माननीय सौ मुमताज जावेद शेख, उपसरपंच ग्रामपंचायत भिगवण, यांचा सत्कार सौ श्रद्धा सावंत करते. श्री जावेदबाई शेख यांचा सत्कार इंद्रजीत धुमाळ करते. भिगवण येथील प्रसिद्ध कापड व्यावसायिक श्री विजयकुमार गोगावत यांचा सत्कार श्री आनंद धुमाळ करते. श्री विजय कुमार
गोगावा त्यांचा सत्कार श्री अनंत जोमाळ करतात. श्री अमोल करपे यांचा सत्कार इंद्रजित धुमाळ करते. अमोल कंसे श्री अमोल कंसे यांचा सत्कार श्री अमोल धुमाळ करते. अनंत धुमाळ करते. श्रीमान धनंजय थोरात यांचा सत्कार इंद्रजित धुमाळ करते. उमेश धुमाळ करते. मान्यवरांचं आणि उपस्थितांचं सर्वांचं स्वागत. आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण करण्याकरता मी निमंत्रित करते सौ खाडे मॅडम यांना. प्रथमतः आज गुरुपौर्णिमेच्या सर्व मान्यवरांना हार्दिक शुभेच्छा. तसेच माझ्या समोर उपस्थित असलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनाही गुरुपौर्णिमेच्या मी हार्दिक शुभेच्छा देते. परम अक्षर पुरुष या पुस्तकाचे आज पुस्तक प्रकाशन सोहळा या सुंदर कार्यक्रमामध्ये प्रथमतः सरांना धुमाळ साहेबांचे सर्वांनी कौतुकाचे त्यांच्या पाठीमध्ये थाप टाकण्यासाठी सर्वांनी एकदा टाळ्यांचा कडकडाट करावा अशी मी तुम्हाला विनंती करते. आदरणीय चंद्रहास धुमाळ साहेब जे मेकॅनिकल इंजिनियर आहेत, आज मोबाईल, इंटरनेट आणि दूरदर्शनच्या या दुनियेमध्ये हातात वही आणि पेन घेऊन लेखन करणं ही फार दुर्मिळ गोष्ट आहे. अरे स्वतःसाठी सगळेच जगतात, पण दुसऱ्यासाठी जगतो तोच खरा माणूस. समाज प्रबोधनाचं एक सुंदर कार्य ज्यांनी हाती घेतलं आणि या सुंदर आध्यात्मिक पुस्तकाची ज्यांनी सुंदर निर्मिती केली. एवढंच नव्हे तर 15 वर्ष इंडियन नेव्हीमध्ये ज्यांनी काम केलं आणि या ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी म्हणून देशभक्तीचा एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आपल्या सर्वांच्या समोर त्यांनी आदर्श निर्माण केला. श्री स्वामी समर्थ दरबार या ठिकाणी ते संचालन करतात. श्रीलंका युद्धात ज्यांनी सहभाग घेतला होता, IPKF अंतर्गत ज्यांनी देशभक्तीचा वसा या ठिकाणी हाती घेऊन या ठिकाणी एक आदर्श त्यांनी निर्माण केलेला आहे. पुस्तक प्रकाशन सोहळा हीच एक सुंदर मंगलमय कार्यक्रम आहे हे आज मी तुम्हाला गुरुपौर्णिमेदिवशी सांगते. कारण माझ्या बंधू आणि भगिनींनो, पुस्तक सांगतात गोष्ट वाहून गेलेल्या दिवसांची, युगांची, कालची, आजची आणि उद्याची. झाडं हिरव्या पानांनी सळसळावं अशा सुखाची, अरे निष्पर्ण झालेल्या दुःखद खांदीची, रंगीत फुलांची, युद्धात आईबाप मेलेल्या मुलांची, जिंकलेल्या रणाची, हरलेल्या मनाची, प्रेमाची, द्वेषाची, पण श्वासाची देखील जन्मभर भावनिक सोबत करणारी ही पुस्तके जगण्यासाठी आपल्या प्रत्येकाची हिंमत वाढवतात. पुस्तके ही मानवी जीवन आनंदी आणि अर्थपूर्ण करतात. जगातील सौंदर्यपूर्ण वस्तू म्हणून आज आपण पुस्तकाकडे पाहिलं पाहिजे. कारण दीर्घकाळ टिकणाऱ्या सुगंधाप्रमाणे ही पुस्तकं आपल्या मनात दरवळत राहतात. उत्तम साहित्य कृतीचं वाचन करत राहणं यासारखं दुसरं उत्तेजक आणि आनंददायी काहीच नाही असं मला मनापासून वाटतं. माझ्या अंतःकरणात त्या थोर लेखकानं साठवलेले हे भांडार आहे आणि ज्यांना जे जे हवं ते भरभरून घ्या असं ही पुस्तक आपल्याला सांगत असतात.
पुस्तकं म्हणजे थोर प्रतिभावंतांची, विचारवंतांची फुललेली स्वप्न असतात आणि या स्वप्नातूनच उद्याचं वास्तव जन्माला येतं. पुस्तकांचा अवीत सुगंध मनाच्या गाभाऱ्यात दरवळ राहिला म्हणजे जीवनाची सकाळ मस्त झंकारत राहते. पुस्तकं सुख दुःख हे देत असतात, पण त्याचबरोबर ती पुस्तकं साहित्य तुम्हाला हसायला शिकवतात, रडायला शिकवतात आणि नवा इतिहास घडवायला शिकवतात. याचंच एक उदाहरण मी शिक्षक म्हणून आपल्या समोर मांडते. इयत्ता 7वीच्या वर्गामध्ये एक शिक्षक म्हणून मी शिकवत असताना काही कवितेच्या ओळी मी वाचत होते. त्या कवितेच्या ओळी अशा होत्या, आई मनोरिकोनी आई सहा कमारी ती हाक येई कानी मज होई शोककारी लोहेच हाक राहते मारी कुणी कुठारी गोठ्यात सरळ त्या चाटतात गाई सारा मुठी तिरांच्या चिमणी हात देई स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी. कवितेचं वाचन होतं तोपर्यंतून एका मुलीच्या रडण्याचा हुडक्याचा आवाज माझ्या कानी पडला आणि त्या मुलीला मी उठवून तिच्या अंगावरती हात ठेवला, तिच्या डोक्यावरून हात फिरून तिला विचारलं, बाळा तुझ्या डोळ्यात पाणी का आलं? तेव्हा तिने उभा राहून हुडके देतच मला रडत सांगितलं, मॅडम गोठ्यामध्ये त्या वासराला चाटणारी गाई आहे, घराट्यात त्या पशाच्या चोचीत चारा भरवणारी ती आई त्या ठिकाणी आहे, पण मी माणूस आहे पण मला आई नाही हो. शेजारी जेव्हा आई म्हणून कुणी हाक करतं तेव्हा काळजावरती माझ्या कुऱ्हाडीचा कुणीतरी घाव घातलाय या वेदना मला होतात. म्हणजेच माझ्या बंधू आणि भगिनींनो, मला तुम्हाला यातून हेच सांगायचं आहे, पुस्तकं हसवतात आणि पुस्तकं घडवतात, फक्त त्यांच्याशी एकरूप होऊन आपण ती वाचावी लागतात, ऐकवावी लागतात आणि त्याचा मनापासून अभ्यास करावा लागतो. मग हीच जागृती समाजामध्ये निर्माण करण्यासाठी स्वतःसाठी सगळेच काही ना काही करत असतात. पण आदरणीय धुमाळ साहेबांनी आज या समाजामध्ये प्रबोधन निर्मूलन करण्यासाठी, अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी एका सुंदर साहित्याची निर्मिती केली आणि याच साहित्य प्रकाशन सोहळ्यासाठी आपण उपस्थित राहिलो आहे. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांच्या वतीनं सरांना धन्यवाद देते आणि या ठिकाणी प्रस्तावित थांबवते. धन्यवाद मॅडम. परम अक्षर पुरुष या पुस्तकाचे रचनाकार श्री चंद्रहास धुमाळ मरीन इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांनी त्या संदर्भात काही सरकारी कंपन्यांमध्ये आपली सेवा दिली. समुद्रातील पाण्यासोबतच त्यांचं एक अनोखं नातं निर्माण झालं. महिने साता समुद्रापलीकडे तर क्वचितच कधी परिवारासोबत असा त्यांचा जीवन प्रवास सुरू झाला. दरम्यान समुद्रातील लाटांबरोबरच जीवनाच्या संघर्षाच्या लाटांसोबतही त्यांना तोंड द्यावे लागले. शेवटी नोकरीतील सेवा कार्याला मर्यादाच असतात. एका विशिष्ट वेळी त्यातून निवृत्त व्हावे लागते. अण्णांच्या बाबतीतही तसेच घडले. त्यांनी आपल्या सेवेतून निवृत्ती घेतली. आपल्या संघर्षमय जीवनात सुखाचा शोध घेत असताना त्यांची नाळ अध्यात्माशी जोडल्या गेली. स्वामी समर्थाचा कृपाप्रसाद प्राप्त झाला आणि अण्णांमध्ये आमूलाग्र बदल दिसू लागले. या जीवनरथाच्या वाटेवर क्षणोक्षणी त्यांची पत्नी सौ वंदनाताई धुमाळ यांची मोलाची साथ ठरत गेली. भक्तिरसात नावून निघत या उभयतामधील अध्यात्माचा व्यासंग अधिकच गडद होत गेला. त्यातूनच शब्द स्फुरत गेले, शब्दांचे तरंग उमटत गेले. हृदयात निर्माण झालेले शब्द ओठावर येऊ लागले आणि ओठावरचे कागदावर उमटले आणि परम अक्षर पुरुष हा ग्रंथ उदयास आला. श्री संत ज्ञानेश्वर माऊलींनी रेड्याच्या मुखातून वेद बदवून घेतलं असे म्हटले आहे. येथे मात्र स्वामी समर्थांनी अण्णांच्या लेखणीतून परम अक्षर पुरुषाच्या स्वरूपात वेदाचा सार शब्दबद्ध केल्याचे माझे व्यक्तिगत मत आहे. माझ्या या मताला अण्णाचा सुद्धा दुजारा असू शकतो. अशा या अभ्यासपूर्ण पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते आज संपन्न होत आहे. व्यासपीठावरील सर्व पाहुण्यांना विनंती आहे की त्यांनी परम अक्षर पुरुष या पुस्तकाचे प्रकाशन करावे. माझी सर्वांना नम्र विनंती आहे त्यांनी सर्व मान्यवरांनी परम अक्षर पुरुष या पुस्तकाचे प्रकाशन करावे.
व्यासपीठावरील सर्व मान्यवर ह्यांना वेगळं घेतो, ह्यांना वेगळं. पुस्तकाचं प्रकाशन करत आहोत. पुस्तकाचे नाव आहे परम अक्षर सुरेश आणि प्रकाशिका आहेत रचनाकार आहे श्री चंद्रा धुमा आणि या पुस्तकाचं प्रकाशन केलं आहे इथं बघा. वाघमारे मॅडम, रोहिणी वाघमारे, CU अँड सायबर रोहिणी प्रकाशन मुंबई. सांगितलं सर. समोर बघा इथं. धन्यवाद. फोटो घे, फोटो घे. मिस केला का तू? सर्व मान्यवर स्थानापन्न होत आहे. आजच्या या कार्यक्रमाबद्दल थोडक्यात मनोगत व्यक्त करावं असं सर्वांचंच मत असतं. आजच्या या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करण्याकरता मी श्री डॉक्टर संकेत मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त करावे अशी त्यांना विनंती करत आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. या ज्ञानपीठावर उपस्थित असणारे आजच्या या कार्यक्रम सोहळ्याचे प्रमुख उपस्थिती म्हणून आजच्या कार्यक्रमासाठी जे अध्यक्ष म्हणून लाभलेले ते माननीय रामदासजी जोळ सर, तसेच या कार्यक्रमाचे प्रकाशक ज्यांनी भरपूर परिश्रम करून हे पुस्तक प्रकाशनामध्ये मोलाची अशी मदत केली अशा माननीय श्री रोहिणी वाघमारे, तसेच या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे या ज्ञान मंचावरील या विभागाचे प्रथम नागरिक माननीय दीपिकाताई तुषार क्षीरसागर, तसेच सर्व मुमताज भाभी शेख, उपसरपंच भिगवण आणि मंचावर उपस्थित असणारे क्षीरसागर सर, जावेदभाई, बोगवत सर आणि पोरकर काका, सर्वांची नावं घेण्यात वेळ घालवण्यापेक्षा या पुस्तकाचं प्रकाशन अतिशय दिमागदार पद्धतीने या ज्ञान मंचावर प्रकाशित झालं. खरोखर सांगण्यास अभिमान वाटतो की एवढा निर्भय माणूस, अतिशय मनमोकळा माणूस आणि स्वच्छ प्रतिमा आणि तोंडावर बोलणारा माणूस म्हणून आपल्याला सर्वांना परिचित असेल तर या कार्यक्रमाचे आणि या पुस्तकाचे पुस्तकाचे लेखक माननीय चंद्रहासजी धुमाळ सर, त्यांना आम्ही फार जवळून ओळखतो. ज्यावेळेस त्यांनी त्यांच्या जलसागरावर इंजिनिअरिंग म्हणूनचे काम केले आणि कामानंतर मोठ्या छोट्या सरकारी नोकरीमध्ये अतिशय प्रामाणिकपणे ज्यांनी आपला व्यवसाय केला आणि हा व्यवसाय केल्यानंतर पुन्हा भिगवणमध्ये येऊन अध्यात्माची जोड, खरं पाहिलं तर आजच्या समाजाला काळाची जर गरज पाहिली तर खरोखर अध्यात्माशिवाय कुठलंही कुटुंब मानसिक अवस्थेतून बाहेर येणार नाही. आपण आपलं अध्यात्म भारतीयांचं जे आपण पूर्वार्ध म्हणतो की जो अध्यात्मावर अवलंबून असायचा आणि पाश्चिमात्य भाग हा तंत्रज्ञानावर अवलंबून असायचा, पण त्या तंत्रज्ञानाला खरोखर अध्यात्माची जी गरज आहे ती गरज जर भागवायचं काम कोणी केलं असेल तर आपल्या भारतवासियांनी. आणि या भारतवासियांमध्ये मोठमोठे असे लेखक होऊन गेले की ज्यांनी आपले विचार मांडले. त्याच प्रकारे चंद्रहास धुमाळ सरांनी आपल्या श्री स्वामी समर्थ यांच्या प्रेरणेने किंवा त्यांच्या आशीर्वादाने आपण त्यांना म्हणू, या आशीर्वादातून आपल्या लेखणीतून परमपुरुष परम अक्षर पुरुष या पुस्तकाची निर्मिती केली. खरोखर या पुस्तकामध्ये ज्यावेळेस आपल्याला वाचल्यानंतर आपल्याला बऱ्याच गोष्टींचा उलगडा लावावे की जे आपले जे 4 वेद असतील त्या 4 वेदातून आपल्याला जे ज्ञानप्राप्ती झाली होती त्या ज्ञानप्राप्तीचं आकलन आपल्याला समजणाऱ्या भाषेमध्ये व्हावं. कारण ती संस्कृत भाषा होती, ती ठराविक लोकांनाच ती भाषा अवगत होती, उमगत होती, पण सर्वसामान्यांना त्या भाषेचा अर्थ कळावा आणि त्या भाषेचा अर्थ कळाल्यानंतर आपल्याला या आपल्या जीवनाचं रहस्य, आपल्या या अंधारकारमय जीवनातून प्रकाशाकडे कशी वाटचाल होईल या वाटचालीच्या दृष्टीने या पुस्तकात प्रकाश टाकण्यात आलेला आहे. कारण या पुस्तकातून आपण पाहिलं बऱ्याच अंशी आता या सध्या मोबाईलचं युग आहे
बरेच जण ऐकण्यामध्ये गुंग असतात की ऐकलं, एखादं पुस्तक ऐकणं आणि एखादं पुस्तक वाचणं. कारण वाचताना प्रत्येक ओळीवर बोट ठेवलं जातं, प्रत्येक अक्षराकडे डोळे फाडून बघितलं जातं आणि हे डोळे फाडून बघताना विचारांमध्ये जे मेंदूमध्ये एक वेगळ्या प्रकारची प्रक्रिया होती, या प्रक्रियेतून ते पुस्तक आपल्या स्मरणात राहतं आणि त्या पुस्तकातला प्रत्येक एक शब्द आपण आपल्या आयुष्यामध्ये कसा आणू, या प्रकारे त्याची जडणघडण कशी होईल आपल्या आयुष्याची आणि इतरांना आपण त्यातून कसं मार्गदर्शन करू, असं मार्गदर्शन या पुस्तकातून आपल्याला मिळणार आहे. खरोखर मला एक छोटंसं उदाहरण जर सांगायचं म्हणलं तर एक आवर्जून उल्लेख करू शकतो की बऱ्याच वेळा आपल्या मोठमोठ्या देवदेवतांपुढे एक ठराविक स्लोगन लिहिलेले असतात की जसं आपण साईबाबांचं पाहिलं तर श्रद्धा आणि सबुरी, किंवा स्वामी समर्थांचं पाहिलं भिवू नको मी तुझ्या पाठीशी. आता ह्याचा अभ्यास कोणीच करत नाही की हे स्लोगन त्यांनी काय घेतलं असेल किंवा याच्यामध्ये अर्थ काय. एक छोटंसं उदाहरण सांगतो. एका जंगलामध्ये एक आई आणि मुलगा गेलेले असतात आणि मुलगा गेल्यानंतर तिथं घनदाट जंगलामध्ये एक वाघ येतो आणि वाघ आल्यानंतर तो मुलगा पळत पळत येतो आणि पळत पळत येऊन आईला म्हणतो काय की आई वाघ आला वाघ आला वाघ आला. आता वाघ आल्यानंतर आई काय करते, त्या मुलाला आपल्या पदराखाली लपवते आणि त्या मुलाची भीती जी 100 डिग्रीला गेली होती ती 0 डिग्रीवर येते आणि मुलगा शांत कुशीमध्ये सुरक्षित होतो. आई काय म्हणते त्याला, भिवू नको बाळा मी तुझ्या पाठीशी, भिवू नको बाळा. मग कदाचित हे भिवू नको बाळा हा स्लोगन, हा जो मंत्र आहे तो तिला बाळाला माहित नाही. बाळाला फक्त एकच माहिती की आईचा पदर घेतल्यानंतर माझा जीव शांत झाला. पण बाळाला हे बी माहित नाही की जर वाघ मला खाऊ शकतो तर माझ्या आईला पण खाऊ शकतो. म्हणजे ही बाळा ह्या कल्पनेपासून दूर होणं. तसं आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख दुःख येत असतात, भीतीचे प्रसंग येत असतात. त्यावेळेस आपल्या पाठीमागं कोणतरी असं माणूस पाहिजे. एखादं कार्य धडसीने करायचं असेल तर त्यावेळेस भिवू नको तू कर हे कार्य, मी तुझ्या पाठीशी. मग स्वामी समर्थांना सांगायचं नव्हतं की मी तुझ्या पाठीशी म्हणून, स्वामी समर्थांना सांगायचं होतं की आपल्या आयुष्यामध्ये आज महर्षी व्यासची गुरुपूजा आहे आपण ज्याला म्हणतो की हे व्यासांसारखे गुरु आपल्या या देशामध्ये जन्मून गेलेले. तर आपल्या आयुष्यामध्ये कोणतरी असा गुरु असावा की जो आपल्या पाठीवर थाप ठेवी आणि म्हणाल आपल्याला की भिवू नको बाळा मी तुझ्या पाठीशी. आणि हे जर ऊर्जा आपल्या आईवडिलांनी, आपल्या नातेवाईकांनी, आपल्या समाजाने जर आपल्या पाठीवर कौतुकाची थाप ठेवली तर निश्चित एक प्रकारचं वेगळं बळ निर्माण होतं. आणि हे बळ निर्माण झालं ते आपले चंद्रहार तुम्हाला कदाचित मी असं मला वाटतं की स्वामींचा असा त्यांच्या पाठीवर हात पडला आणि त्या हातातून त्यांना एक बुद्धीमध्ये एक विचार करण्याची प्रक्रिया घडली आणि त्या प्रक्रियेतून त्यांनी या पुस्तकाची निर्मिती केली. तर खरोखरच धन्यवाद आपण धुमाळ साहेब की आपल्याला असा प्रेरणेचा हात कोणीतरी दिला आणि आपल्या मनातली भीती निघून आपण आज या समाजापुढे एवढं मोठं पुस्तक लिहून प्रकाशित करता. ही खरोखरच आपल्या समाजापुढे एक नवा आदर्श या दृष्टीने मला वाटतो. जास्त वेळ घेत नाही कारण बरेच जणांना बोलायचे कार्यक्रम उरकायचा आहे. तर एकच मंत्र लक्षात ठेवा की भिवू नको मी तुझ्या पाठीशी. या मंत्राचा जर खरा अर्थ, खरा उद्देश जर आपण समजून घेतला तर आपल्याला त्यातून आपल्या जीवनाची कशी प्रगती होईल ती करता येईल. पुस्तकं आपल्याला नेहमी हेच सांगत असतात. पुस्तकातले प्रत्येक वाक्य आपण त्या प्रेरणेने घ्यायचे असतात. नुसतं देवाची पूजा भक्ती पूजापाठ करून कधीही कोणी ज्ञानी झालेलं नाही, तर त्याचा अर्थ घेतल्याने मात्र भरपूर ज्ञानी झाले. तर खरोखरच मी आज माझ्यासारख्या म्हणजे मला त्यातलं ज्ञान नाही जास्त पण बऱ्यापैकी अध्यात्म आवडतं मला आणि आवडतेच्या प्रेरणेतून मला चंद्रहार धुमाळ सरांनी आज बोलवलं आणि एवढा मोठा बहुमान केला की एखाद्या पुस्तकाचं प्रकाशन करणे इतकं मी एवढं मोठं नाही पण तरी सुद्धा ही 2 शब्द त्यांच्याबद्दल बोलायची संधी दिली. धुमाळ साहेब तुमच्या पुस्तकाच्या प्रती भरपूर या महाराष्ट्रामध्ये या भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी पोहोचवूया आणि यातून लोक समाज जनसमाज हा सुशिक्षित आणि जागृत व्हावा हीच मनोकामना व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद डॉक्टर मोरे सर. यानंतर या पुस्तकाबाबतीत आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करते माननीय श्री डॉक्टर आदित्य खटापूरकर यांनी आजच्या सोहळ्यासंदर्भात अगदी थोडक्या शब्दात आपले मनोगत व्यक्त करावे. या ठिकाणी परम अक्षर पुरुष या ग्रंथ सोहळ्यासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी सुरुवातीला मी स्वागत करतो. आज गुरुपौर्णिमा आहे आणि त्या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं जे परमगुरु
ज्या अध्यात्माचे युगपुरुष आहेत, पूर्ण पुरुष आहेत, त्या स्वामी समर्थ महाराजांच्या कार्यकर्तृत्वाच्या आधारित परम अक्षर पुरुष हे ग्रंथ, हे पुस्तक या ठिकाणी प्रकाशित होत आहे. मी या निमित्तानं श्री चंद्रहार धुमाळ यांचं अत्यंत मनापासून स्वागत करतो की त्यांनी अशा प्रकारच्या धार्मिक आणि आध्यात्मिक खऱ्या अर्थाने ज्ञान पोहोचवणाऱ्या विशाल हात घातलेला आहे. खरं तर मरीन इंजिनिअरिंग आणि त्यामध्ये असणारी अतिशय उत्तम सेवा, देश सेवा आणि अध्यात्म तसे फार दोन्ही विषय लांबचे आहेत. परंतु सरांनी हे क्षेत्र सोडल्यानंतर त्यांना धार्मिक क्षेत्राची आवड निर्माण झाली आणि आवड निर्माण झाल्यानंतर सरांनी फक्त आवड आहे किंवा आवडीपुरतं मर्यादित न राहता त्याचा चिकित्सक पद्धतीने विचार करायला सुरुवात केली, त्याचा व्यासंग जमवायला सुरुवात केली आणि हळूहळू धर्म काय आहे, धर्माचा अर्थ काय आहे, धर्माचे पुरुषार्थ काय आहेत आणि खऱ्या अर्थाने जो धर्म आपल्या लोकांवर पोहोचला नाही त्या धर्मावरती चिंतन करायला सुरुवात केली आणि त्या चिंतनाच्या मुसळीतून हे परमाक्षर नावाचा ग्रंथ हा निर्माण झालेला आहे. मी प्रकाशनपूर्व हे पुस्तक पहिल्यांदा वाचायला घेतलं त्यात माझ्या लक्षात आलं की सरांनी हे पुस्तक लिहित असताना केवळ एक पुस्तक लिहायचं, नवीन काहीतरी माहिती म्हणून नाही, तर वेगवेगळ्या ग्रंथांचं सार या ग्रंथामध्ये अतिशय सोप्या आणि साध्या शब्दामध्ये त्यांनी या ठिकाणी लिहिलेलं आहे. मी हे पुस्तक वाचत असताना माझ्या असं लक्षात आलं की धुमाळ सर हे जेव्हा पुस्तक लिहित आहे हे अनेक ग्रंथांचं सार आहे, तर त्याप्रमाणे हे अनेक ग्रंथांचं विकासच आहे. ज्याप्रमाणे ज्ञानेश्वर माऊलींनी भावार्थ दीपिका हा ग्रंथ लिहिला त्याप्रमाणे हा ग्रंथ एक प्रकारची भावार्थ दीपिका आहे असं या ठिकाणी मला वाटतं. मी पहिल्यांदा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या अत्यंत मनापासून शुभेच्छा देतो आणि सुरुवात करताना मी माऊलींचा जो अभंग आहे ते सुरुवात करतो. ते गुरु सारखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी, राजाची कांता काय भीक मागे मनाचे आजोगे सिद्धी पावे, कल्पतरो तळवटी जो कोणी बैसला काय वाणी त्याला सांगितले होते, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उतरलो गुरुकुटे. आपल्या संस्कृतीमध्ये गुरु या शब्दाला अत्यंत महत्व आहे. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. म्हणजे ब्रह्मा विष्णू महेशच्या रूपामध्ये गुरु आपल्याला साथ देत असतो, आपल्याला सांगत असतो, आपल्याला समजवत असतो, आपल्या वेगवेगळ्या शंकांचं समाधान गुरुच असतो की जो आपल्याला करून देत असतो. आपला सतत साक्षात्कार करून द्यायचं काम गुरु करत असतो. त्यामुळे मानवी जीवनामध्ये गुरु या संकल्पनेला अत्यंत महत्व आहे आणि ते महत्व अधोरेखित करण्याचं काम हे परम अक्षर पुरुष नावाच्या ग्रंथामध्ये केलेलं त्या ठिकाणी दिसून येतात. मुळात हा ग्रंथ वाचत असताना अनेक गोष्टी माझ्या लक्षात आल्या की या ठिकाणी जे धर्मव्यवस्था आहे, जी जाती व्यवस्था आपल्याला आहे की ज्याच्यामुळे अनेक ज्ञानापासून अनेक वर्ष वेगवेगळा समाज हा दूर राहिला, त्याच्यावर अतिशय उत्तम प्रकाश या ठिकाणी टाकलेला आहे. मूळ वेद काळामध्ये आपल्या धर्मामध्ये कुठल्याही प्रकारचं जातीभेद बिलकुल नाहीये, परंतु विशिष्ट काळानंतर काही लोकांनी त्या भेदाच्या वरती स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि मग त्याच्या जातीचा तयारी केला. आपल्या धर्मामध्ये केवळ फक्त 4 प्रकारचे वर्ण किंवा 4 प्रकारचे भाग आपल्या धर्मामध्ये केले आहेत, ज्याच्यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे 4 भाग आहेत. ज्या घरामध्ये 4 मुलं आहेत आणि 4 मुलं वेगवेगळ्या प्रकारचं काम करतात, त्या कामाच्या आधारित वर्ण व्यवस्था साधारणतः आपल्याकडे होती. म्हणजे एका घरामध्ये जो मुलगा विद्याभ्यास करतोय, शिक्षण घेतोय, तो ब्राह्मण असायचा. ज्या मुलाला विद्याभ्यासात फार काही इंटरेस्ट नाहीये, ते लोक सैन्यात भरती व्हायचे, त्यांना क्षत्रिय म्हटलं जायचं. जे लोक
व्यवसायामध्ये येते त्यांना वैश्य म्हटलं जायचं आणि जी लोक काही करत होते यापैकी इतर काही काम करत असायचे त्या सगळ्यांना शूद्र म्हटलं गेलं. अशा 4 वर्णभेद आपल्याकडे साधारणतः आहे. परंतु कालावकात अनेक गोष्टी त्यामध्ये घडल्या आणि सगळ्यांनी जसं प्रत्येक डॉक्टर वाटतं आपला मुलगा डॉक्टर झाला व्हायला पाहिजे, वकील वाटतं वकील व्हायला पाहिजे, सरपंच वाटतं सरपंच व्हायला पाहिजे, तशा प्रकारे ह्या जातीवस्तीने आपापले स्वतःची लेवलं टिकून ठेवली आणि त्यामुळे या समाजामध्ये अत्यंत वेगळ्या प्रकारचा आत्यंतिक जातीवाद निर्माण झाला. तो कसा निर्माण झाला, तो कसा नष्ट करता येईल, त्या सगळ्याच विवेचन या ठिकाणी प्रम अक्षर पुरुष या ग्रंथामध्ये केलेलं आहे. मी आवर्जून एक गोष्ट सांगू इच्छितो की धर्माचा खरा अर्थ आपल्यापर्यंत पोहोचला तर या संस्कृतीमध्ये खऱ्या अर्थाने समाधान देण्याची ताकद या धर्मामध्ये. त्यामुळं या सगळ्याचं अत्यंत उत्तम विवेचन या ठिकाणी धुमाळ सरांनी केलेलं आहे. माझा आणि अण्णांचा मागच्या अनेक वर्षापासून संबंध आहे. मरेंद्र सारख्या उच्च विद्यावशेत आणि सतत नाविन्याचा शोध घेणारी त्यांची वृत्ती मला नेहमीच मोहित करत आले. कुठली गोष्ट असेल ते तर्कसंगत, बुद्धिनिष्ठ आणि विज्ञाननिष्ठ आहे की नाही याची चापटणी आणि चिकित्सक पद्धतीने पडताळणी केल्याशिवाय पुढे जायचे नाही हे त्यांची भूमिका सतत सुसंग निर्माण करत राहिली आहे. समाजाकडे त्यांचा बघायचा दृष्टिकोन कायम सकारात्मक राहिलेला आहे. केवळ धार्मिक नाही तर वैज्ञानिक दृष्टिकोनाचा वारसा त्यांना उपजतच मिळालेला आहे. अण्णांची विचारांची बैठक अतिशय सजग असून त्यांचा दृष्टिकोन व्यापक असा राहिला आहे आणि त्याचं प्रमुख कारण त्यांचा अद्ययावत असलेले व्यासंग आहे. त्यांची विचारांची बैठक आहे असं मला वाटतं. त्यांचं असणारं काटेकोर नियोजन, सातत्य, समर्थांची भक्ती, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये असणारं योगदान हे खूप उल्लेखनीय आहे. त्यांचा विचाराचा आवाका हा आवाक करणारा असून त्यांच्यासोबत बोललं पाहिजे असं वाटतं. कारण त्यांच्या बोलण्यात अनेक ज्ञानाचे तुषार असून आत्मोत्कर्षाचा साक्षात्कार त्यामध्ये होत आहे. या निमित्ताने अण्णांना दीर्घायुष्य, दीर्घ आयुरारोग्य आणि गुरुपौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा देतो. त्यांच्याकडून अशा प्रकारची आध्यात्मिक सेवा आणि मार्गदर्शन हो अशी प्रार्थना सुद्धा करतो. अण्णांनी जो ग्रंथ किंवा पुस्तक प्रकाशित केले त्यामध्ये प्रामुख्याने 4 पुरुषार्थांवरती फोकस केलं दिसलं होतं. धर्म, अर्थ, काम, मोक्ष यावर भाष्य त्यांनी या पुस्तकामध्ये केले. सध्या समाजामध्ये उडत असलेला वैचारिक गोंधळ, धार्मिक गोंधळ यावरती झणझणीत प्रकाश टाकायचं काम या ठिकाणी अण्णांनी केले. धर्म, अर्थ, काम, मोक्ष ही जीवनाची मूलभूत अशी अंग आहेत. तसं कर्तव्य हा महत्वाचा विचार गाभा यामध्ये लेखकाने अत्यंत मार्मिक अशा पद्धतीने अभिव्यक्त केलेला दिसून येतो. त्याप्रमाणे याशिवाय मी आपल्याला सांगतो की गुरुची कृपा झाल्याशिवाय जीवनामध्ये उत्कर्ष होत नाही, आत्मज्ञान होत नाही आणि आत्मज्ञान झाल्याशिवाय माणसाचा विकास किंवा माणसाची प्रगती होत नाही. आपल्यामधला असणारा राजहंस दाखवून द्यायचं काम गुरु करतो आणि तो गुरु कशा प्रकारे करतो त्या सगळ्याचं ज्ञान परमाक्षर पुरुष या ग्रंथामध्ये या ठिकाणी दिलेलं आहे. मी आपल्याला साध्या उदाहरणामध्ये सांगतो की 18 दिवसांचं महाभारताचं युद्ध घडलं आणि महाभारत झाल्यानंतर सारखे असलेला कृष्ण आणि अर्जुन आपल्या राजप्रसादाकडे आले आणि राजप्रसाद आल्यानंतर विजय मुद्रा असलेला अर्जुन कृष्णाला सांगतो की कृष्णा तू खाली उतर. त्याला सन्मान देण्यासाठी अर्जुन त्याला म्हणतो कृष्ण तू खाली उतर. कृष्ण उतरत नाही. कृष्ण सांगतो अर्जुना तू पहिल्यांदा उतरलं पाहिजे. तुझ्या युद्धामध्ये धर्मामध्ये विजय मिळवलेला आहे तर त्यामुळं तू खाली उतरलं पाहिजे. दोघांमध्ये प्रचंड चर्चा होती आणि एक क्षण असा येतो की खूप प्रेम करत असलेला कृष्ण अर्जुनाला रथाच्या खाली फेकून देतो. आवाज झाला. अर्जुन कृष्णाकडे बघत राहतो. कृष्ण काही बोलत नाही आणि काही वेळानंतर अत्यंत शांतपणे कृष्ण त्या रथातून पायवता होतो. त्याचा शेवटचा पोल जमिनीवरती पडतात तो जो रथ आहे तो पेटून जातो आणि नष्ट होतो. तर लक्षात येतं की गुरुची पाठराखण असल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये आपल्याला
खऱ्या अर्थाने जीवनाचा अर्थ समजणार नाही तेव्हा खऱ्या अर्थाने आपण टिकू शकत नाही. इतकं महत्व या ठिकाणी गोरच आहे. ते सगळं महत्व या ठिकाणी परमाक्षर पुरुषा ग्रंथामध्ये चंद्रा धुमाळ सरांनी दिलेले. मी त्यांचं या निमित्ताने अत्यंत मनापासून अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. त्यांच्या हातून अशा प्रकारची धार्मिक सेवा, सामाजिक सेवा पार पडो अशी या ठिकाणी गुरुपौर्णिमेनिमित्त त्याच्यावर अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद काका. आज प्रमुख उपस्थित असलेल्या माननीय सरपंच दीपिकाताई क्षीरसागर यांनी आपल्या मनोगत अगदी 2 शब्द व्यक्त करावं अशी मी त्यांना नम्र विनंती करते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज या ठिकाणी गुरुपौर्णिमेनिमित्त परमाक्षर पुरुष या पुस्तकाचे प्रकाशन श्री चंद्रकांत धुमाळ सरांनी केलेलं आहे. अतिशय छान या ठिकाणी पुस्तकाचे प्रकाशन या ठिकाणी केलेले आहे आणि आम्हाला सर्वांना बोलवलं त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते. खरोखरच आपल्या जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर मला वाटतं की आपल्याला गुरुची साथ हवी आणि गुरुशिवाय मला नाही वाटत की कुणाचं आयुष्य एकदम सक्सेस किंवा यशस्वी होईल म्हणून. कारण आत्ताच्या काळात तर इतकं हे चाललंय, डिजिटल युग आहे. मोबाईलद्वारे किंवा मोबाईल इंटरनेटमुळे मुलांमध्ये पण संस्काराची खूप गरज आहे मला असं वाटतं. तर खरोखरच हे पुस्तक खूप छान तुम्ही केलंय. मी उठून पाहिले 1-2 पेज तर खूप छान वाटलं मला की खरंच गरज आहे आपल्याला आध्यात्मिक. आपल्या भारतीय संस्कृतीत अध्यात्माला जास्त आपल्याला महत्व आहे आणि हे टिकून ठेवण्याचं कार्य पुढील पिढीने करावं असं मला वाटतं. आणि तुम्ही खरंच खूप छान या ठिकाणी प्रकाशन केलेले आहे पुस्तकांचे आणि असेच वेगवेगळे प्रकाशन सगळ्यांना द्यावे तुम्ही प्रकाशित करून. आणि तुम्हाला शुभेच्छा देते की खरंच आमचं पण कर्तव्य आहे की आपल्या मुलांवर आध्यात्मिक संस्कार मुलांना करणं पण हे आपल्या सर्वांच्या आत्ताच्या पिढीचं कर्तव्य आहे असं मला वाटतं. की तुम्ही थोडासा का होईना आपल्या मुलांना देवाविषयी किंवा आपली जी काय आपली प्रार्थना असते सकाळ संध्याकाळ मुलांना बसवून आपण थोडंसं का होईना मुलांना लक्ष द्यायला पाहिजे. आजकाल इतके बिझी सगळे झाले जे ते मोबाईल बघत असते. जवळ जरी कोण बसले तरी त्यांना लक्ष नसतं की बाबा आपण बोलतोय का नाही बोलत, ते त्यांचीच नावत असतं. त्याच्यामुळे मला वास्तविकता सांगायची आहे की सगळ्यांनी आपलं थोडंसं का होईना लक्ष मुलांमध्ये द्यावं आणि आध्यात्मिक विकास नक्कीच होणार आपल्या मुलांचा सुद्धा आणि आपला सुद्धा. कारण मला पण स्वामींची म्हणजे भक्ती करायला खूप आवडते सर आणि मी पण एक सेवेकरी आहे. मला पण छान वाटतं थोडंसं का होईना रोज नाही पण दर गुरुवारी तरी मी थोडा वेळ तरी स्वामींसाठी मी देते सर. आणि छान वाटतं, एक प्रसन्न वातावरण निर्माण होते आणि घरात पण चांगलं वातावरण निर्माण राहतं. त्याच्यामुळं खूप छान वाटतं आणि मला असं वाटतं की सगळ्यांनीच इथून पुढच्या पिढीने की आपल्या मुलांवर संस्कार करणं खूप गरजेचं आहे. की आजकाल तुम्ही नुसतं शाळा हे ते मुलांना हे आलं पाहिजे ते आलं पाहिजे मान्य आहे, पण आपली संस्कृती ही भारतीय संस्कृती आहे हे विसरलं नाही पाहिजे असं मला वाटतं. आणि सरांनी मला इथं बोलायला 2 शब्द दिले त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद दीपिकाताई. एक सत्कार राहून गेलाय उशिरा आलेला आमच्या हेमाताई मार्गीचा. माझी आदर्श सरपंच सौवाद्योती हेमाताई माडगे यांचा सत्कार वंदना धुमाळ करते. भिगवणच्या माजी सरपंच हेमाताई माडगे यांचा सत्कार करत आहेत.
सौभाग्यवती वंदनाताई धुमाळ. त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्या थोड्या उशिरा आल्यात. एकाच हातात पुष्पगुच्छ घेतोय. ज्यांच्या कल्पकतेतून सुबक व सुंदर परमाक्षर पुरुष या पुस्तकाची बांधणी झाली आहे त्या रोहिणी प्रकाशन मुंबईच्या रोहिणी वाघमारेताई यांनी या पुस्तकासंदर्भात माहिती देऊन पुस्तकाचे प्रकाशन झाले असल्याचे जाहीर करावे आणि या पुस्तकाचा प्रवास संक्षिप्तपणे विशद करावा अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार. सर्वप्रथम सन्माननीय व्यासपीठ आणि इथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर तथा तुम्ही गावकरी, आज भिगवण येथे परम अक्षर पुरुष या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होत आहे. 21 जुलै 2024 या रोजी परम अक्षर पुरुष या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडत आहे आणि त्यासाठी तुम्ही वेळातला वेळ काढून इथे उपस्थित राहिलात त्यासाठी सर्वांचे मनपूर्वक आभार आणि श्री चंद्रहास धुमाळ सर यांचे मनपूर्वक अभिनंदन सर. माझं नाव रोहिणी माया रामू वाघमारे. मी प्रकाशिका. आपलं प्रकाशन नवी मुंबई येथे आहे. 5 ऑक्टोबर 2022 रोजी वयाच्या 21व्या वर्षी मी प्रकाशनाची सुरुवात केली आणि मला हे सांगण्यास अभिमान वाटतो की आपल्या प्रकाशनाने 80 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित केलेली आहेत आणि सरांचं पुस्तक हे आपल्या प्रकाशनाचं 81वावं पुस्तक असून सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून एक धार्मिक पुस्तक महाराष्ट्रभर तुमच्या भेटीला येणार आहे, आलेलं आहे. त्यासाठी सरांचे मनपूर्वक अभिनंदन आणि सर खूप खूप आभार तुमचे की हे पुस्तक प्रकाशित करण्याची तुम्ही संधी दिलीत रोहिणी प्रकाशनाला. आणि मला हे सांगण्यास खूप अभिमान वाटतो की रोहिणी प्रकाशनाचं आतापर्यंत प्रातिनिधिक संग्रह, कविता संग्रह, कथा संग्रह, लघुकथा संग्रह असे 80+ पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत महाराष्ट्रभर. पण धार्मिक असं पुस्तक हे पहिलं परम अक्षर पुरुष आहे आणि याचा मान श्री चंद्रहास धुमाळ सर यांना मिळालेला आहे. सर खूप खूप अभिनंदन. जेव्हा पुस्तकाचं काम माझ्याकडे आलं होतं, जेव्हा मी फाईल वाचली तेव्हा मला एक गोष्ट जाणवली की या ज्या पुस्तकाचा जो साचा आहे तो अनेक पुस्तकांचा अभ्यास करून अतिशय तत्वरीतीने अभ्यास केलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठल्याही धर्माची विटंबना न करता, धर्म ही प्रोसेस नंतर आलेली आहे, मुळात सगळ्यात जी मेन संकल्पना आहे ती धर्म म्हणजे माणुसकी आहे आणि त्याचंच मुद्रीकरण सरांनी या पुस्तकात केलेलं आहे. आणि हे पुस्तक मला वाटतं प्रत्येकाने इथं उपस्थित असलेले जे सर्व आहेत त्यांनी हे पुस्तक वाचावं, त्यांच्या ओळखीत लोकांना सांगावं की हे वाचा, कारण की अध्यात्माची आज समाजाला गरज आहे. आपण ज्या मार्गावर चाललेलो आहोत सोशल मीडियाच्या नादात, माझं वय 21 असून मी या क्षेत्रात आहे, वाचन क्षेत्रात आहे, प्रकाशन क्षेत्रात आहे, कारण मला पुस्तकाची आणि या सगळ्या गोष्टींची किंमत किंवा या गोष्टींचं महत्व कळत आहे. तुमच्या घरामध्ये मुलांना हे पुस्तक नक्की वाचायला सांगा, कारण की त्यातून त्यांचं मन परिवर्तन होईल का नाही माहित नाही, पण विचार परिवर्तन नक्की होईल आणि विचार परिवर्तन झाल्यावर मन परिवर्तन नक्की म्हणजे नक्कीच होणार आहे. आणि सर तुमचे खूप खूप अभिनंदन. आज 21 जुलै 2024 रोजी परम अक्षर पुरुष रचनाकार श्री चंद्रहास धुमाळ यांचे पुस्तक प्रकाशित झालेले आहे असे मी रोहिणी माया रामू वाघमारे घोषित करते. सरांचे खूप खूप अभिनंदन आणि खूप छान वाटलं की हा कार्यक्रम खूप छान प्रकारे पार पडलेला आहे. सरांची पूर्ण फॅमिली त्यांना सपोर्ट करत आहे, सगळे गावकरी. खूप छान इथला अनुभव मला मुंबईहून असं वाटतं की हा सार्थकी झालेला आहे भिवंडीला येत. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप अभिनंदन सर. यानंतर रोहिणी प्रकाशन मुंबईच्या रोहिणी वाघमारेताई यांच्यातर्फे पुस्तकाचे रचनाकार श्री चंद्रहास धुमाळ यांचा सत्कार करण्यात येत आहे.
सगळे समोर सगळे स्माइल करा. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री रामदासजी झो, अध्यक्ष दत्तकला शिक्षण संस्था स्वामीची स्कूल यांना आजच्या अध्यक्षीय मनोगत व्यक्त करण्याकरता मी निमंत्रित करीत आहे. श्री रामदासजी झो यांनी व्यासपीठावर अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. गुरुपौर्णिमेच्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आमचे मित्र चंद्रहास धुमाळ एक मरीन इंजिनियर असून सुद्धा पुस्तक लिहिणं एवढं सोपं नाही, कारण त्याच्या मागे बरेचसे कष्ट असतात, त्याला वेळ द्यावा लागतो. त्यांनी वेळ देऊन हे चांगलं पुस्तक आज आपल्या समोर सादर केलेलं आहे. त्याबद्दल मी सर्वांना विनंती करतो की त्यांच्यासाठी सर्वांनी एकदा टाळ्या वाजवायच्या. धुमाळ सरांचं अभिनंदन. त्याच्याबरोबर रोहिणी पब्लिकेशन हे पुस्तक प्रकाशित केलं, त्यांचं पण मी या ठिकाणी अभिनंदन करतो. मला आठवतंय आमची आणि धुमाळ सरांची ओळख जुनी आहे. आमची संस्थेची सुरुवात झाली त्यावेळेस आम्ही भाड्याच्या इमारतीत संस्था चालू केली आणि ज्यावेळेस आमचा मूळ कॅम्पस स्वामी चिंचोली तिथं आहे, तिथं प्रपोजल दाखल करत असताना आम्ही इथे टायपिंगसाठी प्रपोजल तयार करण्यासाठी इथं आलो. कारण त्यावेळेस सुविधा इथं कुठे नव्हत्या, फक्त धुमाळ सरांकडे होत्या. त्यांचं ITI चालू होतं त्यावेळेस. म्हणजे त्यांचा सुद्धा हातभार आमच्या संस्था उभारणीमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये असं म्हणलं तरी काय वावगं ठरणार नाही. आज कुठलंही पुस्तक लिहित असताना त्याला वेळ द्यावा लागतो आणि वेळेबरोबर घरच्यांची साथ सुद्धा असावी लागते. मी म्हणतो त्यांच्या घरच्यांनी साथ दिल्यामुळेच त्यांना पण हे शक्य झालेलं आहे. त्यांच्या पुस्तकामध्ये मी थोडक्यात पाहिलं, यामध्ये त्यांनी या पुस्तकाची मुळात सुरुवातच त्यांनी गुरु, हिंदू, सनातन धर्म व त्यामधील संस्कार, विचार, आचार यावरती त्यांनी प्रमुखपणे असा प्रकाश टाकलेला आहे. त्याच्याविषयी माहिती दिलेली आहे. तसेच त्याच्याबरोबर आपला जो धर्म आहे, अर्थ, काम, मोक्ष या 4 पुरुषार्थ आहेत, त्याच्या पैलूंचा त्यांनी त्याचा विचार यात केलेला आहे आणि याचं विवेचन या ग्रंथात केलेलं आहे. आणि आपल्या राज्यामध्ये जसं वेगवेगळे धर्म जाती आहेत, त्याच्यामध्ये आपण मानवता आहे हा एकच धर्म आहे असं आपण मानतो. त्याच्यासाठी त्यांनी याच्यात केलेलं आहे, मानव हीच आपली जाती, सनातन धर्म सगळा, हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिस्ती असा धर्म नाही वेगळा. म्हणजे आपण सर्व जाती धर्माचे लोक इथं एकत्रित राहतो, एकत्रित आपले व्यवसाय आपण एकमेकाच्या सहकार्याने करतो आणि हाच खरा मानवता धर्म आहे. आणि आपण अशाच प्रकारे काम करत राहिलो तर निश्चितच आपण सर्व आपापल्या व्यवसायामध्ये पुढे जाणार आहोत. तसेच या पुस्तकामध्ये मूळ धर्माचरण आणि आपण ज्याला म्हणतो ना विज्ञान आणि अध्यात्म, आता पुस्तक त्याच्यातलं वाचलं तर मला अध्यात्मामधलं एवढं माहिती नाहीये, पण विज्ञानामधलं मी थोडंफार सांगू शकतो कारण मी विज्ञानामधला ग्रॅज्युएट आहे, पोस्ट ग्रॅज्युएट आहे. त्यामुळे त्यांनी याच्यामध्ये विज्ञान आणि अध्यात्माची चांगली सांगड या ठिकाणी घातलेली आहे. आणि ज्यांना अध्यात्मामधलं कळतं त्यांच्यासाठी याच्यातली जी भाषा एकदम सोप्या शब्दात त्यांनी या ठिकाणी मांडलेली आहे. त्यामुळे या सर्वांनी हे पुस्तक वाचल्यानंतर निश्चितच आपल्या जीवनामध्ये
बदल झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हे पुस्तक मला वाटलं एकदम छोटंसं असेल, पण ज्यावेळेस पाहिलं तर हे जवळजवळ साधारण 260च्या आसपास पानांचं पुस्तक आहे. आताची पुस्तकं पाहिली तर आपण खूप छोट्या छोट्या साईजची पुस्तकं यायला लागली, कारण आता वाचण्याला वेळच नाही. आपला जास्तीत जास्त वेळ आपण बघतो की मोबाईलमध्ये जातो, मोबाईल पाहण्यामध्ये जातो. मोबाईलचा वापर केला तर खूप चांगला आहे,